नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. विना सहकार नाही उद्धार याचा ओनामाज मुळात महाराष्ट्रात घातला गेलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी हे वाक्य आणि ही कृती सुद्धा परिचयाची आहे. गृहनिर्माण संस्था म्हणजे हाऊसिंग सोसायटी. आज शहरांमध्ये तरी किमान जागेच्या मर्यादेमुळे एका इमारतीच्या छताखाली अनेक घरं वास्तव्य करून असतात, ज्याला आपण फ्लॅट धारक असं म्हणतो. पण मुळातच या वेगवेगळ्या हाऊसिंग सोसायटीमध्ये वेगवेगळे सदनिका धारक जे वास्तव्य करत असतात त्यांच्यासाठी त्यांचे कार्यप्रणाली जी आहे ती सुरळीत चालणं अपेक्षित आहे. आणि यासाठीच जी उपविधी आखलेली आहे त्या उपविधीचं बायलॉजचं बोट धरून त्यांनी संपूर्णपणे त्यांची कार्यप्रणाली आखावी अशी अपेक्षा असते. अर्थात अपेक्षा आणि कृती यामध्ये अभ्यास नावाची गोष्ट एक महत्त्वाची येते आणि त्याचा ध्यास या कार्यकारिणीमध्ये आणि पर्यायाने सदनिका धारक सगळ्याच मंडळींमध्ये असणं हे आवश्यक आहे. जेव्हा हे बायलॉज आखून दिलेले आहे त्या बायलॉजच्या मदतीने कार्यप्रणाली सुरळीत होऊ शकते. पण याच बरोबरीने व्यावहारिक सिच्युएशन्समध्ये व्यावहारिक पातळीवर काही समस्या किंवा काही प्रश्न असू शकतात. त्यांचाच मागोवा घेण्याचा यत्न आजच्या भागामध्ये. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे गृहनिर्माण संस्था, समस्या आणि उपाय. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी दोन तज्ज्ञांना आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यांची ओळख करून घेऊया. कैलास जेबले आणि सीताराम राणे. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत करते. आपले पहिले तज्ज्ञ कैलास जेबले यांच्याविषयी सांगायचं म्हणजे उपनिबंधक, सहकारी संस्था मुंबई म्हणून ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर आज आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे सर. ते स्वतः ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे सुद्धा अध्यक्ष आहेत. या दोघांकडनं आपण गृहनिर्माण संकुलांमधल्या ज्या समस्या असतात, ज्या व्यावहारिक पातळीवर तुम्हा आम्हा सगळ्यांना प्रश्न म्हणून भेडसावत असतात, त्याची उत्तरं शोधण्याचा मागोवा घेणार आहोत. दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहिती आहेतच, चटकन टिपून घ्या. ते आहेत असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा, जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. जेवले सर, सगळ्यात आधी जेव्हा गृहनिर्माण संकुल असं आपण म्हणतो तेव्हा त्याचे कार्यकारिणी सदस्य आणि एक व्यवस्थापकीय समिती फॉर्म होणं हेही तितकंच आवश्यक आहे. पण याची बेसिक आवश्यकता काय आहे, कशा पद्धतीने ही समिती घटित होते याविषयी आपल्याकडे आपण पाहतो राज्यामध्ये जवळ आता एकूण सहकारी संस्थांची व्याप्ती पाहता जवळजवळ 1,96,000च्या आसपास संस्था आहेत. अच्छा. पैकी यामध्ये हाऊसिंग सोसायट्या जवळजवळ 50% आहेत. म्हणजे 1,05,20 संस्था या हाऊसिंग सोसायटीज आहेत. त्याच्यामध्ये आपण 3 पद्धतीच्या या संस्था आहेत. यामध्ये आपण पाहतो की ज्या ओपन प्लॉटवरती बंगले बांधून ज्या सोसायटी असतात त्या भाडेकरू मालकी हक्काच्या सहकारी संस्था त्या साधारणतः 6,000च्या आसपास आहेत. त्यानंतर आपण ज्या फ्लॅटच्या सोसायट्या पाहतो की भाडेकरू सहभागीदारी संस्था त्या जवळजवळ 94,000 संस्था आहेत. आणि आपल्याला पण अजून माहिती आहे की ज्या शॉप्स असतात, दुकानं असतात, अशा संस्थांच्या त्या प्रिमायसिस संस्था आपण म्हणतो त्या जवळजवळ 2,000 संस्था, अशा एकूण 1,00,000 संस्था आहेत. यांचं सगळं व्यवस्थापन हे सहकारी तत्वावरती लोकशाही व्यवस्थापन होत असतं. त्यामध्ये ते याच्यामध्ये आता नवीनच जे मागच्या 2-3 वर्षांमध्ये 97व्या घटनादुरुस्ती झाली त्या अनुषंगाने प्रत्येक संस्थेची समिती कशी असेल, तिचं कॉन्फिगरेशन किती सदस्यांची असेल याबाबतची विस्तृत माहिती महाराष्ट्र सहकारी संस्था समिती निवडणूक 2014 बाबतचे जे नियम आहेत त्यात दिलेले आहेत. त्यामध्ये समितीची गठीत करायची वेळ येते त्यावेळेला समितीची सदस्य संख्या जी आहे ती सभासदांच्या संख्येवरती आधारित ठेवलेली आहे. म्हणजे जर सदनिका धारक आहेत त्या अनुषंगाने कार्यकारिणीचे सदस्य हे ठरलेले आहेत.
जर 100 सभासद असतील तर अशा ठिकाणी 11 सदस्यांची समिती अस्तित्वात येईल. 100 ते 200 असतील तर त्यामध्ये 13 सदस्यांची येईल. 200 ते 300 असतील तर ती 15 सदस्यांची येईल. 300 ते 500 असतील तर ते 17 सदस्यांची येईल आणि 500च्या पेक्षा जास्त सभासद असतील तर ते 19 सदस्यांची समिती तिथे अस्तित्वात. किमान तेवढ्या संस्थांची समिती अस्तित्वात येईल. त्याच्या पुढे आपण असं दिलेलं आहे की या घटना दुरुस्तीमध्ये काही जागा आपण राखीव ठेवलेल्या आहेत. जसं की आपण समजू की त्या 73 नुसार ज्या राखीव जागा आहेत त्यामध्ये 2 जागा ह्या महिलांसाठी राखीव जागा ठेवलेल्या आहेत. एक जागा जी आहे ती शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब या राखीव प्रवर्गासाठी ठेवलेली आहे. एक जागा जी आहे ती इतर मागासवर्ग राखीव प्रवर्गासाठी ठेवलेली आहे आणि एक जागा जी आहे ती विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवल्या. त्यातली जेवढ्या जागा निवडून द्यायच्या त्यातल्या 5 जागा ह्या कंपल्सरी ठेवलेल्या आहेत आणि बाकीच्या जागा ह्या सर्वसाधारण जागा म्हणून आपण त्याच्यामध्ये गणती करतो. म्हणजे सर्वांना समान संधी या तत्वानुसार या कार्यकारिणी सदस्यांची निवड केली जाते आणि त्यासाठी सुद्धा सरकारने, शासनाने हे या पद्धतीने आखणी करून दिलेली आहे. या पद्धतीने कार्य सुरू व्हावं हे अपेक्षित आहे. मोरे सर, जेव्हा आपण असं म्हणतो राणे सर की ह्या सदस्यांची जी समिती आपण गठीत केलेली आहे, ही गठीत समिती जी आहे यांचं उद्दिष्ट सदनिका धारकांना येणाऱ्या अडचणींवरती मात करून सुरळीत कार्य व्हावं. पण कधी कधी सभासद आणि पदाधिकारी आणि त्याचबरोबरीने सगळे सदस्य यांच्यामध्ये एकोपा नांदतो का? नाही, बऱ्याच ठिकाणी याचं उत्तर नाही असंच येईल. याचं कारण असं की काही आता साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे 100 पर्यंत ही संख्या आहे, पण काही संस्था या 11, 12, 15, 20, 25 अशा सभासदांच्या सुद्धा आहेत. आणि अशा वेळी काही ठिकाणी 11 सदस्य संचालक सदस्य असणं हे सुद्धा तसं कठीण होतं. कारण गृहनिर्माण संस्थांमध्ये मुळात पदाधिकारी होण्यासाठी कोण इच्छुक नसतं. आमच्याकडे सदस्य असे आहेत, कमिटी सदस्य की जे रिटायर्ड आहेत किंवा VRS घेतलेले आहेत. कोण काम करायला मागत नाही, कारण एकदम ग्रामीण भाषेत सांगायचं तर लष्कराच्या भाकऱ्या भाजायची अशी. त्यामुळे काही वेळा खरंच चांगलं काम करणारी लोक पण आहेत, पण दोघांमधला संवाद नसल्यामुळे काही वेळा अडचणी याच्यामध्ये येतात. त्यामुळे सोसायटी आणि पदाधिकारी आणि सभासद यांच्यामध्ये संवाद जर व्यवस्थित असेल, ज्या संस्थांमध्ये तो आहे तिथे वाद वाटत नाहीत किंवा वाद होत नाहीत. पण बऱ्याच ठिकाणी इगो हा फॅक्टर गृहनिर्माण संस्थांमध्ये जास्त प्रमाणात आहेत आणि त्याच्यामुळे काही प्रमाणात हे वाद होतात किंवा संबंध सलोख्याचे नसतात. पण यामध्ये समजा त्यांना काही मानधन, कार्यकारिणी सदस्यांना जे आहेत त्यांना काही मानधनाची व्यवस्था बायलॉज मध्ये मेन्शन केलेली आहे? नाही, हाऊसिंग सोसायट्यांना मानधनाची तरतूद कायद्यामध्ये पण नाही, उपविधीमध्ये पण नाही. मात्र असं जर एखाद्या संस्थेला वाटत असेल की आमच्या कार्यकारिणीला काही मानधन देता येईल का, तर ठराव करून तशी ती प्रोव्हिजन करू शकतात. पण कायद्यामध्ये ती तरतूद किंवा उपविधीमध्ये नाही, गृहनिर्माण संस्थांसाठी अशी तरतूद नाही. बरोबर आहे सर. जेव्हा ही कार्यकारिणी सदस्य फॉर्म होते, तयार होते, तेव्हा यांची कार्यप्रणाली नेमकी कशा पद्धतीने असणं अपेक्षित आहे? या प्रत्येक समितीची जी निवडणूक आहे ते राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण जे पुण्यात आहे त्यांच्या मार्फत सध्या होते. त्यानंतर जी निवडणूक झाल्यानंतर ते त्याच्यासाठी ह्या संस्थांच्या 2 वर्गामध्ये बायफर्केशन केलेलं आहे. 200 पेक्षा कमी असलेल्या संस्था आणि 200 पेक्षा जास्त असलेल्या संस्था. 200 पेक्षा कमी असलेल्या संस्थांची निवडणूक जी आहे ते राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून एक ऑथराइज ऑफिसर येतो, त्याच्यामध्ये वार्षिक साधारण सभेमध्ये त्याची निवड होते आणि ती ड वर्गाच्या पद्धतीने त्याची निवडणूक होते. त्या 200 पेक्षा जास्त ज्या ठिकाणी सभासद आहेत अशा ठिकाणची निवडणूक जी आहे ती त्या निवडणूक नियमातील क वर्गाच्या प्रकारानुसार होत असते. त्याचा 35 दिवसाचा कार्यक्रम आहे. निवडणूक झाल्यानंतर ते 15 दिवसामध्ये समितीचे पदाधिकारी निवडले जातात, जसे की चेअरमन असेल, सेक्रेटरी असेल, ट्रेझरर असेल आणि ते निवडल्यानंतर त्याचं काम ते चालू होतं. मागची जी कमिटी असेल ते निवडणूक होताच त्यांचा पदभार असेल, रेकॉर्ड काय असेल, बँक बॅलन्सेस असेल, काही दस्तऐवज असतील, काही फाईल्स रेकॉर्ड, ते सगळे त्या नवीन कमिटीच्या ताब्यात देतात. त्यानंतर त्यांची तिथून मग खऱ्या अर्थाने संस्थेचं कामकाज चालू होतं.
मग त्या ज्या ठिकाणातून झालेलं आपल्याला माहिती आहे की वार्षिक जे कामकाज आहे समितीचं कोणत्या पण की ते जसं की सभासदांच्या अर्जावरती निर्णय करणे, नंतर वार्षिक लेखे तयार करणे, लोकांना ऑडिट करून घेणे, त्यानंतर मागच्या वर्षीच्या ऑडिटचं दोषदर्शी दाखल करणे. जे हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीत म्हटलं तर हाऊसिंग सोसायटी ह्या मेंटेनन्स सोसायटी आहेत, त्या काय प्रॉफिट अर्निंग सोसायटी, त्यांचं बॅलन्स शीट वेगळं असतं. म्हणजे त्याचं इन्कम आणि एक्सपेंडिचर असते त्यांचं, म्हणजे सभासदांच्याकडून वर्गणीच्या रूपाने निधी गोळा करणे आणि त्याचे जे सभासद खर्च आहे व्यवस्थापनाचे ते पूर्ण करणे, असं याचं कामकाज चालतं. बरोबर आहे. कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय, तुमच्या दोघांच्या परवानगीने तो घेते. नितीन हासे यांचा फोन आहे पुण्याहून. नमस्कार. हॅलो, बोला. हा, मला बोला नितीनजी. हा, मी ठाण्यावरून बोलतोय, नितीन हसे. हो हो. हा, मला सीताराम राणे साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की एखादा फ्लॅट जर दोघांच्या नावावर असेल, म्हणजे उदाहरणार्थ नवरा बायकोच्या नावावर, तर त्या पहिलं ज्याचं नाव असेल त्याला कमिटी मेंबर होता येतं, पण जर दुसऱ्याचं नाव असेल त्याला कमिटी मेंबर होता येतं का? बरं, धन्यवाद. तुमचा मुद्दा पोचलेला आहे. नितीनजींचा आपल्यासाठी मुद्दा होता तो म्हणजे असं की फ्लॅट दोघांच्या नावावरती असेल तर जे दुसऱ्याच्या व्यक्तीच्या नावावरती जे आहे सेकंड होल्डर जो आहे तो कमिटी सदस्य होऊ शकतो का? हो, तो ज्याचं शेअर सर्टिफिकेटवर दुसरं नाव आहे तो होऊ शकतो, मात्र पहिल्याने परवानगी दिली तरच. ज्याचं नाव पहिलं आहे त्याने परवानगी दिली तर दुसरा निवडणूक लढू शकतो किंवा सर्व सोसायटीचं काम तो करू शकतो. मग त्यांनी एनओसीचं लेटर द्या सबमिट करायला हवं सोसायटीमध्ये. हा, सोसायटीला पत्र फॉर्मॅट आहे ते सोसायटीला भरून द्यावं, मग सोसायटी त्यांना मेंबर करून घेईल. जरी एका कुटुंबामधले किंवा नातेवाईक असले तरी सुद्धा त्यांनी हे एनओसी देणं अपेक्षित आहे. नाही, नातेवाईक नाही, ज्यांचं शेअर सर्टिफिकेटवर दुसरं तिसरं चौथं असं त्या शेअर सर्टिफिकेटवर ज्यांचं नाव आहे त्यांच्यापैकी एकाला कुणालाही मीटिंगमध्ये किंवा सभेमध्ये किंवा मॅनेजिंग कमिटीमध्ये भाग घेता येईल, नातेवाईकांना नाही. ज्यांचा प्रॉपर्टीमध्ये नावामधलंच म्हणते की जरी नातेवाईक असले तरी एका दोन नाही, प्रॉपर्टीमध्ये ज्याचा हिस्सा आहे तो. प्रॉपर शेअर सर्टिफिकेटवर नाव कोणाचं येतं? जे जॉईंट होल्डर आहेत, म्हणजे प्रॉपर्टी अग्रीमेंटमध्ये ज्यांची 2 किंवा 2पेक्षा जास्त नावं आहेत असे, आणि त्यांचीच नावं शेअर सर्टिफिकेटवर असतात. त्यापैकी जर तिसऱ्याला पाहिजे असेल तर पहिल्या दोघांनी परवानगी द्यायची, दुसऱ्याला पाहिजे असेल तर पहिल्याने परवानगी द्यायची. म्हणजे संपूर्णतः या बायलॉचं एक वैशिष्ट्य आहे की सगळ्या गोष्टी स्पष्ट आणि व्यवस्थित लिहिलेल्या आहेत. पण जेबले सर, याच्यामध्ये अभ्यासाची अडचण ही कमिटी मेंबर्समध्ये तुम्हाला दिसते का? वस्तुस्थिती अशीच आहे. आपण पाहतो की हे हाऊसिंग सोसायटीचे जे सभासद असतात ते सर्वसामान्य असतात, त्यांना कायद्याचं संपूर्ण माहिती असेल असं काय असणार नाही. त्यासाठी काय प्रत्येकमध्ये या आपल्या सहकार कायद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांचे प्रकार आहेत. त्या प्रत्येक तो कायद्यातल्या तरतुदी प्रत्येक संस्थाला लागू पडतील अशा काय नाही. त्यामुळे प्रत्येक टाईपच्या जेवढ्या संस्था आहेत त्या संस्थांचे त्यांचे पोटनियम आहेत आणि त्या पोटनियमामध्ये त्या कायद्यातील ज्या तरतुदी आहेत त्या कायद्यातील तरतुदी त्या पोटनियमामध्ये त्या संस्थांच्या कामकाजाचं व्याप पाहता, तिथं त्यांचं स्वरूप पाहता कामकाजाचं, त्या विषयात केलेलं, त्याच्याप्रमाणेच प्रत्येक सहकारी संस्थांचं संचालन होत असतं. आता आपल्या ह्या सहकारी संस्थांच्या हाऊसिंग सोसायट्यांचे जे संपूर्ण कामकाज जे चालतं ते हाऊसिंग संस्थांचे जे बायलॉज आहेत त्याच्यावरती ते चालत असतं. याच्यामध्ये सभासद संस्था नोंदणी केल्यापासून संस्थेची नोंदणी रद्द होईपर्यंत जेवढ्या गोष्टी आवश्यक आहेत अशा सगळ्यांच्या जवळजवळ तरतुदी याद केल्यात. सगळ्याच आपण तरतुदी काही नियमामध्ये बसू शकत नाहीये. त्यामुळे जेवढ्या आपल्याला लागू पडतील, जेवढ्या आपल्याला आवश्यक आहे, सगळ्या सभासदांचं जे हा जो हेतू आहे, सहजीवन जे आहे, सामाजिक सहजीवन आहे. आपण पाहतो बऱ्याच वेळेला आपण एखाद्या बँकेमध्ये गेलो तर बँकेमध्ये गेल्यानंतर आपल्याला किंवा एखाद्या पतसंस्थेमध्ये गेलो तर आपल्याला तिथं आलेला आपल्या संस्थेचा सभासद असतो, तिथं त्याची ना आपली काय ओळख नसते. मात्र सहकारी संस्थेमध्ये आपल्या कुटुंबातली प्रत्येक माणसं जी आहेत ती एकमेकांना ओळखत असतात, तिथं राहत असलेले लोक पाहत असतात आणि ह्या संपूर्ण या एकच कुटुंबाचं कामकाज कसं चाललं पाहिजे असं याची सगळी नियमावली ह्या पोटनियमामध्ये दिलेली आहे. ती आपण 2014 मध्ये मंजूर करून घेतलेले आहे. त्या पद्धतीने ह्या सगळ्या संस्थांचं कामकाज चालू आहे. बरोबर आहे. जेव्हा असं म्हणतो राणे सर की याच्यामध्ये आता तुम्ही मेन्शन केलं ते म्हणजे 2 सदस्य असतात किंवा सोसायटीमध्ये जे प्रत्येक मेंबर असतात त्या प्रत्येकाचा शेअरमध्ये
वाटा असतो. आता हे शेअर्स जे असतात ते ट्रान्सफर करणं किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करणं याच्या प्रक्रियेमध्ये काही अडचणी असू शकतात का? नाही, या प्रक्रियेमध्ये काही अडचणी नाही. असे ट्रान्सफर करताना एकतर शासनाची स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे, ते झाल्यानंतर होऊ शकतं, किंवा एखादी व्यक्ती गिफ्ट डीड करून ट्रान्सफर करू शकतं, किंवा एखाद्या व्यक्तीला वारसा हक्काने मृत्यूपत्र केलं असेल तर ट्रान्सफर होऊ शकतं. त्याच्यामध्ये काही अडचण येण्याची शक्यता नाही. मात्र त्याच्या काही फॉर्मॅलिटीज आहेत. घेणाऱ्याचे देणाऱ्याचे 2 प्रकारचे ॲफिडेव्हिट आहेत आणि त्याचे फॉर्म्स आहेत काही, ते भरून संस्थेकडे त्या सभासदांनी द्यायला हवेत. ते दिल्यानंतर संस्थे तो अर्ज घेते, त्याच्यानंतर मॅनेजिंग कमिटीमध्ये ठेवते आणि मॅनेजिंग कमिटीमध्ये त्याचा निर्णय ट्रान्सफर करण्याचा होतो. ही सगळी प्रक्रिया कमिटीने करणं अपेक्षित आहे आणि कायद्यानुसार ती आवश्यक आहे. 30 दिवसाच्या आत त्यांच्याकडे अर्ज आल्यापासून 30 दिवसात पदाधिकाऱ्याने निर्णय घेऊन त्याचा इफेक्ट शेअर सर्टिफिकेटवर द्यायला हवा. पण बऱ्याचशा सोसायटीमध्ये याविषयी पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम असते, अडचण असते, प्रक्रिया माहीत नसते. त्यामुळे काही ठिकाणी या गोष्टीला वेळ जातो. काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांचं आडमुठं धोरण असतं, काही ठिकाणी सभासद कागदपत्र पूर्ण देत नाहीत, हा एक विषय असू शकतो. मात्र कायद्याने सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी नावावर करणं आवश्यक आहे आणि कायद्याने ते बंधनकारक आहे. पुन्हा त्यामध्ये हाच मुद्दा आहे, तो अभ्यासूनी प्रगटावे, बायलॉजचं वाचन नीट व्हायला हवं 100% आणि नीट कागदपत्रांची पूर्तता व्हायला हवी. ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी क्रमप्राप्त आहे. पण ह्याच्यात एक गोष्ट अशी आहे, शासनाने नवीन 97वी घटना दुरुस्ती जी केली आहे त्याच्यामध्ये एक प्रोव्हिजन 24 मध्ये केलेली आहे की प्रत्येक गृहनिर्माण संस्थांच्या किंवा सगळ्या सहकारी संस्थांच्या सभासदांनी प्रशिक्षण घेणं कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. कायद्यामध्ये अशी सुद्धा तरतूद आहे, जर निवडून आल्यानंतर 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एखाद्या सभासदाने हे प्रशिक्षण घेतलं नाही तर त्याचं संचालक पद रद्द सुद्धा होऊ शकतं. शासनाने 24A नुसार, कलम 24A नुसार अशा काही संस्थांना प्रशिक्षण घेण्यासाठी मान्यता दिलेली आहे आणि अशा संस्था हे प्रशिक्षण देतात. आम्ही ठाणा हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून सुद्धा काही थोड्या दिवसात प्रशिक्षण केंद्र आम्ही घेतो आहोत आणि शासनाने 24A नुसार परवानगी दिल्यानंतर आम्ही ही सुद्धा प्रक्रिया चालू करतो आणि हे आवश्यक आहे. प्रशिक्षण हा गृहनिर्माण संस्थांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा विषय, पण तो दुर्लक्षित आहे. महत्वाचं आहे. सर, जेव्हा आपण म्हणतो की समिती जी आहे ती फॉर्म झालेली आहे, त्यांचं काम जे आहे ते सुरळीत सुरू आहे आणि हे सगळं सुरू असताना अनेकविध मुद्दे उद्भवत असतात. ते म्हणजे असं की सभासदत्व मला मिळायला हवं, माझा फ्लॅट मी एकाच्या नावावरती ट्रान्सफर केला किंवा एकाला विकला. पण या सगळ्यामध्ये जेव्हा खरेदी विक्री किंवा एका नावावरून दुसऱ्या नावावरती फ्लॅट ट्रान्सफर होतो त्यावेळी सभासदत्व जे आहे ते सुद्धा त्याच पद्धतीने ट्रान्सफर होणं अपेक्षित आहे. हो, अगदी. सगळ्यात जर आपण म्हटलं आजच्या ह्या कार्यक्रमाचा हा गाभा जो आहे, हाऊसिंग संस्थांच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की हा जो सभासदत्व जे ट्रान्सफर होत आहे त्याच्यामध्ये सदस्यांना काही अडचणी येतात. त्या 2 पद्धतीच्या आहेत. एक तर त्या सदस्यांच्याकडून काही कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे होत असतील. दुसरी गोष्ट आहे की जी समिती असेल त्या समितीला काही गोष्टी माहिती नसल्यामुळे, कारण आपण बहुतांशी संस्था ह्या मुंबईमध्ये ज्या आहेत त्या किमान मगाशी राणे साहेबांनी सांगितलं की फार छोटे छोटे संस्था आहेत, 10, 15, 20 लोकांच्या संस्था आहेत. तिथं आपल्याला कमिटीचे लोक मिळणे, कमिटीसाठी लोक मिळणे पण दुर्लभ असतो. तर अशा लोकांना थोडीसा माहितीचा अभाव असल्यामुळे हा प्रश्न बिकट होतो. कारण ज्या वेळेला एखादी सदनिका हस्तांतरित होत असते, म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला आपल्या मुंबईमध्ये आपण एक सदनिका विकल्यामुळे हस्तांतरित होते असते, कधी कधी एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर पण ते हस्तांतरित होत असते. अशा वेळेला हा जो हस्तांतरणाचा विषय आहे सभासदत्वाचा, हा मगाशी राणे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने तो संस्थेने जो नवीन सभासद येणार आहे त्याने विहित नमुन्यामध्ये आपल्या बायलॉजमध्ये त्याचं हे केलेलं आहे, विहित नमुना पब्लिश केलेला आहे, त्या अनुषंगाने पब्लिश केलेला आहे. त्या नमुन्यामध्ये त्याने सभासदत्वाचा अर्ज द्यायचा आहे. त्यानंतर मागील जो सभासद होता त्याचं रेझिग्नेशन जे असेल, त्याचा राजीनामा जो असेल तो त्यामध्ये सोबत जोडलेला आहे. त्यानंतर ते परिशिष्ट 20 आहे, 21 आहे, 22 आहे, 23 आहे, ते पोटनियमामध्ये नमूद केलं, त्यानुसार आपण भरून द्यायचे आहेत. त्यामध्ये नवीन येणाऱ्या माणसाने सगळ्यात कळीचा मुद्दा असा की ते
हस्तांतरण शुल्क जे आहे, प्रीमियम शुल्क जे आहे, ट्रान्सफर चार्जेस जे आहे ते भरणं आवश्यक आहे. आणि ते भरल्यानंतरचा परिपूर्ण असा जो अर्ज आहे तो संस्थेच्या संचालक मंडळाकडे द्यायचा आहे. त्याच्यावरती संस्थेच्या संचालक मंडळाने येणाऱ्या मीटिंगमध्ये त्याच्यावरती निर्णय घ्यायचा आहे. आता इथं बऱ्याच ठिकाणी असं काय होतं की संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी एखाद्या सभासदाला जर सभासदत्व दिलं नाही तर त्याला सरळ मध्ये निबंधकाकडे अपील करण्याची मुभा आहे. जर एखाद्या संस्थेने सभासदत्व नाकारलं तर कलम 22 खाली त्या संबंधित संस्थेचे निबंधक जे आहेत त्यांच्याकडे अपील दाखल करता येईल. दुसरी आणखीन एक यात महत्वाची अशी तरतूद आहे की काही वेळेला संस्था सभासदत्वाचा अर्ज स्वीकारत नाही. अशा वेळेला कलम 23 मध्ये पण त्या सभासदांनी जर अर्ज पाठवला आणि संस्थेनं जर तो सभासदाचा अर्ज स्वीकृत नाही केला तर तो रजिस्ट्रारकडे संबंधित विहित नमुन्यातला अर्ज देईल. त्याच्यासोबतच ते एंट्रन्स फी असेल, त्यानंतर भागाची रक्कम असेल त्याची रक्कम देईल आणि त्यानंतर निबंधक असा अर्ज आल्यानंतर तो संस्थेमध्ये पाठवेल. संस्थेनं त्यामध्ये 1-2 महिन्याच्या आत तो निर्णय घ्यायचा आहे. आता मी मगाशी सांगितलं जर संस्थेनं नाकारलं आणि अपील दाखल केलं किंवा संस्थेनं कधी कधी संस्था निर्णयच घेत नाही, जर पेंडिंग ठेवले जातं. मग संस्थेनं जर निर्णयच घेतला नाही सभासदत्वाच्या अर्जामध्ये आणि त्याला काहीच कळलं नाही तर आपल्याकडे मानव सभासद झालेल्याची तरतूद आहे, डीम मेंबरशिपची तरतूद आहे. संस्थेनं जर त्याला कळवलं नाही तर तो 90 दिवसात जर संस्थेनं त्यांना अर्ज मिळाल्यापासून कळवलं नाही तर तो मानव सभासद होतो, डीम मेंबर होऊन जातो. आणि त्यानंतर 23 खाली जर नाकारला, जर त्यांनी निबंधकाने जो अर्ज परत संस्थेकडे पाठवला त्यात त्यांनी 60 दिवसामध्ये जर काही हे घेतलं नाही, निर्णय घेतला नाही तरी सुद्धा तो मानव सभासद झाल्याचं जाहीर करायला तो अपील अर्ज करतो निबंधक. त्याच्यावरती निबंधक त्यांच्याकडे आल्यानंतर त्याचं गुणवत्तेवरती निर्णय घेतात आणि मानव सभासद झाला असं ते जाहीर करतात. म्हणजे याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे वेळेचं बंधन घालून दिलेलं आहे प्रक्रियेमध्ये. म्हणजे एखादा निर्णय समजा बाजूला राहिला असेल किंवा काही कारणास्तव त्याच्यावरती निकाल लागला नसेल तर कालावधीनंतर, ठराविक कालावधीनंतर तो निर्णय सगळ्यांना स्वीकार करावाच लागतो असं याच्यामध्ये महत्वाची तरतूद आहे. पुढचा फोन आहे, काशीनाथ सोनावणे आपल्याशी बोलतायत ठाण्याहून. नमस्कार. हा, मी काशीनाथ सोनावणे बोलतोय. हो, मी ठाण्याहून बोलतोय. आमच्या सोसायटीमध्ये कारण की 4-5 जण असे आहेत की ते मेंटेनन्स भरत नाहीत वेळेवर. जवळजवळ 2 ते 3 वर्षापासून 2-2, 3-3 लाख रुपये मेंटेनन्स त्यांचं स्थगित झालेलं आहे. तर मी मध्ये फेडरेशन असेल त्यांना अधिकार मिळालेत म्हणून सीताराम नाणे साहेबांना मला विचारायचं आहे की तुम्ही असं काही हे करू शकता का? आम्ही तुमच्याकडे आलो तर आम्ही ऑलरेडी फेडरेशनचे सभासद आहोत. धन्यवाद. नाही, याचा विषय असा आहे, फेडरेशनकडे वसुली करण्याचे अधिकार मिळालेले आहेत पण त्या अगोदर काही फॉर्मॅलिटीज आहेत. तुम्हाला संबंधित 101चा दावा तुम्हाला संबंधित उपनिबंधकाकडे दाखल करावा लागेल. त्यासाठी मॅनेजिंग कमिटीमध्ये ठराव करून घ्यायचा की ज्या थकबाकीदार आहेत त्यांनी असे भरले नाहीत त्यांच्यावर 101 अन्वये प्रस्ताव दाखल करून वसुली दाखला तुम्हाला उपनिबंधकाकडून घ्यावा लागेल. तो वसुली दाखला मिळाल्यानंतर त्याची पुढची रिकव्हरीची जी प्रोसेस आहे ती आम्ही करतो. रिकव्हरी दाखला मिळण्यासाठी एक कायद्यातली तरतूद आहे, उपविधीतली तरतूद आहे, ती आपण लक्षात ठेवा की जर तुम्ही पेनल्टी लावला असाल किंवा वार्षिक व्याज लावला असाल तर ते 21% जास्त असू नये आणि व्याजावर व्याज म्हणजे चक्रवाढ पद्धतीने व्याज घेऊ नये. कारण बऱ्याचशा संस्था चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारतात आणि प्रस्ताव उपनिबंधकाकडे वसुली दाखल्यासाठी दाखल करतात आणि या एका मुद्द्यावर त्यांचा वसुली दाखला फेटाळला जातो. तर ही काळजी तुम्ही घेणं आवश्यक आहे. बाकी वसुली दाखला मिळणं काही कठीण नाही. तुम्हाला हिअरिंग उपनिबंधक घेतात, त्यांना सुनावणी देतात, ज्याच्या विरुद्ध तुम्ही तक्रार करत आहात त्याचं सुद्धा म्हणणं ऐकून घेतात आणि त्यानंतर वसुली दाखला इश्यू करतात. त्यामुळे तुम्ही संबंधित ठाणे शहरातलं असेल तर ठाणे शहर उपनिबंधकाकडे तसा प्रस्ताव तुम्ही दाखल करा. त्यासाठी तिथून तुम्हाला वसुली दाखला मिळू शकेल. राणे सर, हा वसुलीच्या संदर्भामध्ये जेव्हा येतो मुळातच मेंटेनन्सची आकारणी किती असावी, ते शुल्क किती असावं या संदर्भामध्ये काही मार्गदर्शन आपण करू शकू बायलॉजच्या मदतीने? मेंटेनन्स किती असावं याच्याबद्दल काही निर्बंध नाही आहेत. सोसायटीने स्वतःच्या येणाऱ्या खर्चानुसार ते घेऊ शकतात. मात्र सिंकिंग फंड आहे, रिझर्व्ह फंड आहे, हे 2 शासनाने ठरवून दिलेले आहेत तेवढेच घ्यायचे आहेत.
त्याच्यानंतर तुम्हाला जसा काही संस्था महानगरपालिका असेल किंवा जमिनीचा कर असेल हे कॉमन भरतात, काही सोसायट्या ते इंडिव्हिज्युअल भरतात, त्यामुळे प्रत्येकाचा रेशिओ किंवा दर मेंटेनन्सचा हा वेगवेगळा असू शकतो आणि त्यासाठी काही निर्बंध नाहीत. मात्र ट्रान्सफर चार्जेस घेण्यासाठी रिझर्व्ह फंड, सिंकिंग फंड हे शासनाने ठरवून दिले आहेत. आपण ट्रान्सफर चार्जेस जसं आता साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे मॅक्झिमम आहे ते महानगरपालिकेच्या A, B कॅटेगरी प्रमाणे ठरवलेले आहेत. मॅक्झिमम ते 25,000 आपण घेऊ शकतो आणि कमीत कमी जे ग्रामीण भागामध्ये, ग्रामपंचायत भागामध्ये जर ट्रान्सफर सोसायटी असेल आणि ट्रान्सफर करायचं असेल तर 5,000 आणि जास्तीत जास्त 25,000. हे फंडचा उल्लेख तुम्ही छान केलात. सिंक फंड जो आहे, रिझर्व्ह फंड आणि एज्युकेशन फंड, हे नेमके फंडचे काय असतं, कशा पद्धतीने याचा वापर होणं अपेक्षित आहे त्याविषयी. सिंकिंग फंड हा असा आहे की तो सोसायटीच्या मेजर कामासाठी किंवा दुरुस्तीसाठी किंवा सोसायटीच्या कामासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन तुम्ही वापरू शकता. ह्याच्या अगोदर ते वापरण्यासाठी जिल्हा उपनिबंधकाची किंवा संबंधित उपनिबंधकाची मंजुरी घ्यावी लागत होती. आता ती 97व्या घटना दुरुस्तीनंतर त्याच्यात बदल केलेला आहे. ती सोसायटी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय घेऊन वापरू शकते. रिझर्व्ह फंड जो आहे तो सोसायटीला पूर्णपणे वापरता येत नाही. ज्यांचं तेवढं शेअर कॅपिटल असेल, भागभांडवल असेल, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तो उपनिबंधकाच्या परवानगीने वापरू शकतात. ही तरतूद आहे. आणि बाकीचे जे फंड आहेत, जसा एज्युकेशन फंड आहे, एज्युकेशन जो आहे तो आता शासनाने, ह्याच्यापूर्वी एज्युकेशन सेस होता पर फ्लॅट किंवा पर होल्डर 3 रुपये, त्याच्यात आता बदल केलेला आहे. आता बदल असा केलेला आहे की दरमहा प्रत्येक सभासदामागे 10 रुपये म्हणजे वर्षाला 120 रुपये सभासदांनी भरायचे आहेत. मात्र ते आता तरी कुठेही जमा करायचे नाही. तो फंड मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सोसायटीतल्या सभासदांना प्रशिक्षित करण्यासाठी जे लागणारा खर्च आहे तो त्याच्यातून करावा, अशी तरतूद नवीन उपविधीमध्ये आणि कायद्यामध्ये केलेली आहे. बरं, जेवले सर, एक प्रश्न आपल्यापाशी पोहोचलेला आहे तो म्हणजे असा की काही काळापूर्वी या बायलॉजमध्ये एक मेन्शन केलेलं होतं, ते म्हणजे कार्यकारिणीच्या सदस्यांकडनं बॉन्ड पेपरवरती त्या संदर्भामधली तरतूद करण्यात यावी, बॉन्ड पेपरवरती त्याच्या संदर्भामध्ये करण्यात यावं. पण कालांतराने ती तरतूद जी आहे ती रद्द करण्यात आली, तो कलम जो आहे तो रद्द झाला. पण आजही ते करावं किंवा नाही या संदर्भामध्ये गृहनिर्माण संस्थांमध्ये गोंधळ आहे. तर या संदर्भामधली स्पष्टता आपण टाकावी. आपला प्रश्न तर एकदम चांगला आहे. आता 97व्या घटना दुरुस्ती झाल्यानंतर आपण कायद्यामध्ये आवश्यक तिथे बदल केले. मात्र त्याच्या अगोदर अशी तरतूद होती की कमिटी अस्तित्वात आल्यानंतर तिनं 1 महिन्याच्या आतमध्ये बॉन्ड्स लिहून दिले पाहिजेत. कशासाठी तर प्रत्येक कमिटीतील सदस्य हा व्यक्तिगत आणि सामूहिकरित्या आपण जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटीमध्ये जबाबदार आहे असं त्यात आपण टाकलं होतं. पण सहकारी संस्थेचा आपण ढाचा बघितला, कायद्यातील तरतुदी बघितल्या, पोटनियम बघितले किंवा नियम बघितले, तर संस्थेचं काम करणारी समिती जी आहे त्यांनी केलेले त्यांचे ऍक्ट बिहेवियर असतील, त्यांनी केले त्यांची कृत्य जे असतील त्यासाठी ते वैयक्तिक आणि संयुक्तरित्या जबाबदार असतात. वाक्य महत्वाचं आहे सर तुमचं, वैयक्तिक आणि संयुक्तरित्या जबाबदार असतात. तर त्या अशी जबाबदारी या कायद्यात असल्यामुळे नवीन घटना दुरुस्ती झाल्यानंतर आपण कायद्यामधून जी तरतूद होती, बॉन्डची तरतूद होती, ती काढून टाकलेली आहे. आता ती बॉन्डची तरतूद लागू नाहीये. इथून पुढे नवीन होणाऱ्या इलेक्शनमध्ये कुठल्याही समितीने बॉन्ड द्यायची आवश्यकता आता राहिली नाहीये. अच्छा, बरं. जेव्हा नवीन निवडणूक प्रक्रियेमधले जे नवीन बदल झालेले आहेत त्या संदर्भात मला दोघांकडनं जाणून घ्यायला आवडेल की गृहनिर्माण संकुलांनी काय त्याच्या बाबतीत काळजी घ्यायला हवी. पहिला तर असं आहे की आता कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे, निवडणुकाच्या ज्या आहेत राज्यामधल्या सगळ्या संस्थांच्या, हाऊसिंग संस्थांच्या सुद्धा निवडणुका आहेत त्या निवडणूक प्राधिकरणाच्या वतीनं होणार आहेत. ही पहिली महत्वाची गोष्ट. आणि याचा जो खर्च जो आहे तो या संस्था करणार आहेत. अच्छा, संस्थेचे व्यवस्थापन समितीने प्रत्येक वर्षी त्यांचे जे निधी गोळा केलेले आहेत त्यातला काही भाग जो आहे त्या ह्या निवडणुकीसाठी त्यांनी बाजूला काढून ठेवणं आवश्यक आहे. आणि समितीची जबाबदारी आहे की त्यांनी 5 वर्षाची मुदत संपायच्या अगोदर इलेक्शन घेण्याची तरतूद करणं आवश्यक आहे. आपल्या निदर्शनास मी अजून एक आणून देऊ इच्छितो की 75(2) मध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत, काही कंपल्सरी कागदपत्र त्यांनी निबंधकाकडे दाखल करणं आवश्यक आहे. यात ही पण दिलेली आहे की निवडणूक घेण्याची वेळ कधी आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारी निधी असेल
ते त्यांनी ते कळवायचे. निवडणुकीची यादी जी आहे ती त्यांनी 6 महिन्याच्या अगोदर, निवडणुकीचा दिनांक असं आपण समजूया की एखाद्या संस्थेची निवडणूक 2013 साली झालेली आहे. आता 13 झाल्यानंतर त्याची मुदत 5 वर्ष म्हणजे 2018 साली संपणार आहे. समजा एखाद्या संस्थेची निवडणूक 10/10/2013 ला झालेली आहे तर त्याची मुदत 10/10/2018 ला संपणार आहे. त्याच्या अगोदर त्यांनी 6 महिने त्याचा जो नमुन्यामध्ये माहिती E1 असेल, E2 असेल किंवा E3 असेल म्हणजे सभासदांची यादी ती त्यांनी त्या रजिस्ट्रारकडे द्यायची आहे किंवा तिथून मग ती प्राधिकरणाकडे पाठवलेली, प्रभाग निवडणूक अधिकाऱ्याकडे द्यायची, तिथून ती प्राधिकरणाकडे पाठवून त्याचे इलेक्शन घ्यायचे. म्हणजे समितीची निवडणूक घेण्याची जबाबदारी जी आहे ती आत्ताच्या कायद्यानुसार पूर्णपणे समितीवरती टाकलेली आहे. राणे सर, जेव्हा या सगळ्या कार्यकारिणीच्या कामाविषयी आपण म्हणतो तेव्हा कार्यकारिणीच्या कामामधला एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे जमा खर्चाचा लेखाजोखा. तो हा कशा पद्धतीने राखला जायला हवा असं आपल्याला वाटतं? त्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी ह्या निवडणुकीच्या संदर्भात एक मुद्दा मी सांगू इच्छितो. तो असा आहे की निवडणूक लढवताना सभासद हा थकबाकीदार नसावा आणि नवीन कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे तो अक्रियाशील नसावा. ह्या अक्रियाशील ही व्याख्या नवीन 97व्या घटना दुरुस्तीनंतर कायद्यामध्ये अंतर्भूत करण्यात आली आहे. एखादा सभासद सतत 5 वर्ष वार्षिक सर्वसाधारण सभेला गैरहजर राहिला तर तो अक्रियाशील सभासद होतो आणि असा अक्रियाशील सभासद निवडणूक लढवू शकणार नाही. त्याचप्रमाणे दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा की जो थकबाकीदार असेल सभासद तो निवडणूक लढवू शकणार नाही. थकबाकीदार त्याला ज्यावेळी म्हणण्यात येईल तो सतत 3 महिने त्याने मेंटेनन्स किंवा इतर वार्षिक सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयापैकी जर थकबाकीदार असेल आणि गृहनिर्माण संस्थेने त्याला थकबाकीची नोटीस पाठवली असेल असा सभासद निवडणूक लढवू शकणार नाही. महत्वाचा मुद्दा आहे. आता तुम्ही म्हटलं त्या विषयावर त्याकडे वळण्यापूर्वी पटकन फोन घेऊ का? हा, घ्या. बरेच फोन आज खोळंबलेले आहेत. प्रमोद यांचा फोन आहे डोंबिवलीहून. नमस्कार, बोला. माझा प्रश्न आहे सोसायटी मेंबर्स मध्ये सोसायटीचे रजिस्ट्रेशन. आपला टीव्हीचा आवाज बंद करा पूर्णपणे. आवाज येत नाहीये. आवाज येत नाही आपल्याला. बोला, सलग प्रश्न विचारा. नमस्कार साहेब. हॅलो प्रमोद, तुमचा प्रश्न विचारा सलग. माझा प्रश्न असा आहे की सोसायटी जे शेअर सर्टिफिकेट्स आहेत ते त्याच्यावरती दोघांची नावं आहेत, पहिला सदस्य आणि 2 सदस्य. 2 सदस्यांची नावं त्याच्यावर असताना दुसऱ्या सदस्यांचा मृत्यू झालेला आहे. बरं. तर सगळे जे 50% सर्टिफिकेट असतात त्याची डेथ मृत्यू झाल्यानंतर पहिल्या सदस्याच्याच नावाने 100% शेअर ट्रान्सफर होत असतात. तर याच्यात काही प्रोव्हिजन आहे का की कंपल्सरी हे आहे का की दुसऱ्या सदस्य मृत्यू झाला म्हणून पहिल्या सदस्याच्या नावाने 100% शेअर ट्रान्सफर करून हवे असं लिहून द्यावं लागतं का सोसायटीला? लिहून द्यावं लागतं का? गृहनिर्माण संकुलांमधल्या समस्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आजच्या भागामध्ये आपण करत आहोत. पुढचा फोन आलाय तो घेते. कोल्हापूरहून फोन आहे रमेश मोहिते यांचा. नमस्कार. हा, नमस्कार. प्रश्न असा आहे की सहकारी हाऊसिंग सोसायटीमध्ये सभासदांची संख्या समजा 15 किंवा 11 असेल तर परत त्याच्यासाठी संचालक मंडळ स्वतंत्र करायची गरज आहे का? धन्यवाद. या प्रश्नाकडे वळू आणि मग पुढे जाऊ. संचालक मंडळ वेगळं करण्याची आवश्यकता आहे का सर? हो, प्रत्येक संस्थेमध्ये संचालक मंडळाचं जे कॉन्फिगरेशन दिलेलं आहे ते आपण त्या पद्धतीनेच मगाशी मी सांगितलं तेवढं संचालक मंडळ असणं आवश्यक आहे. आपण मगाशी पण मी थोडासा उल्लेख केला की जरी 10 किंवा कमी असेल सभासद मात्र या कायद्यातील तरतुदीनुसार किमान 11 लोकांचं सदस्य असलेलं संचालक मंडळ अस्तित्वात येणं आवश्यक आहे. याच्यामध्ये मी आपणास या सगळ्यांना सांगू इच्छितो या कार्यक्रमाद्वारे मागच्या महिन्यामध्ये किंवा या चालू महिन्यामध्ये आमच्या आयुक्त कार्यालयाच्या स्तरावरती या अडचणी ज्या आहेत सहकारी संस्थांच्या अडचणी त्याच्यामध्ये व्यवस्थापन मध्ये होणाऱ्या अडचणी याची एक आढावा बैठक झाली. माननीय सचिव माननीय आमचे आयुक्त साहेब दळवी साहेब यांच्या याच्यामध्ये मार्गदर्शनाखाली झाली. याच्यामध्ये आपल्या राज्यातील हाऊसिंग फेडरेशन जेवढे आहेत त्यांचे प्रतिनिधी पण होते, राणे साहेब पण त्यावेळेला होते, मुंबईचे प्रतिनिधी होते, पुण्याचे प्रतिनिधी होते. त्यांनी ही अडचण सांगून दिले की संस्थांची सदस्य संख्या 10 आहे पण आपल्या कायद्यातील तरतुदीनुसार त्याचं संचालक मंडळ ते 11चं करावं लागतं. त्यामध्ये आता सर्वमान्य तोडगा काढण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे
साधारणतः ते किमान 5 सदस्यांचं, 7 सदस्यांचं, 9 सदस्यांचं जे आहे असं संचालक मंडळ येणं आवश्यक आहे. त्याच्या पद्धतीनं नवीन एखादं सर्क्युलर किंवा नियमातील बदल करण्याचं काम आयुक्त पातळीवरती सध्या चालू आहे. मस्त. मगाशी जी प्रमोद यांचा प्रश्न होता डोंबिवलीहून, आणि त्यांनी म्हटलं तर शेअर्सवरती समजा दोघांची नावं असतील तर त्यामध्ये समजा दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर पहिल्या व्यक्तीच्या नावावरती कंटिन्यू करण्यासाठी काही पत्र किंवा काही कागदपत्रांची पूर्तता होणं आवश्यक आहे का? होय. आता आपण पाहतो की सभासदत्व हस्तांतरण करण्यासाठी जी महत्वाची अडचण येते ती मगाशी आपण बोललो. त्याच्यामध्ये प्रत्येक सभासदाचं जे शेअर सर्टिफिकेट त्याला संस्थेनं दिलेलं असतं त्याच्यामध्ये त्याची मालकी असते, त्यानुसार त्याच्या नावाचे एंट्री गेलेल्या असतात. आता कोणतीही सदनिका ज्यावेळेला आपण 2 व्यक्तींच्या नावावरती खरेदी केलेली असते साहजिकच त्याचं पहिल्या आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव शेअर सर्टिफिकेटवरती येतं. उदाहरणार्थ अच आणि बचं नाव आलं तिथे. तर त्यानंतर प्रत्येक सभासदानं आपलं नॉमिनेशन आपल्या मृत्यूनंतर या संस्थेमध्ये आपल्याला असलेली भाग हितसंबंध कुणाच्या नावे हस्तांतरित व्हायला पाहिजे याची एक माहिती, म्हणजे आपण त्याला नॉमिनेशन म्हणतो, नामनिर्देशन करणं आवश्यक आहे. ते नामनिर्देशन पत्र त्यांनी संस्थेमध्ये दिलं असलं पाहिजे, त्याची नोंद संस्थेकडे आधीच त्याची पूर्तता केलेली असली पाहिजे. असं नामनिर्देशन पत्र दिल्यानंतर सचिवाने त्याचं नोंद जी आहे ते नामनिर्देशन पत्राची नोंद संस्थेच्या रेकॉर्डला घ्यायची आहे. त्याच्यामध्ये संस्था देत असते की कुठल्या भागातला शेअर्स त्याचा भाग जो आहे ते कुणाच्या नावे हस्तांतर करायचं आहे. ज्यावेळेला एखादा शेअर्स अ आणि ब मध्ये विभागलेला गेलेला आहे तर अ च्या पश्चात त्यानं जे नाव दिलेलं असेल त्यांच्या नावे त्याचा 50% भाग असेल तो जाईल. ब न जे नाव दिलेलं असेल त्याच्या पश्चात त्याचा भाग जाईल. हा गोष्ट झाली की ज्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दिलं याच्या बाबतीमध्ये हा प्रश्न आपल्याला असा संपवता येईल. पण आपल्याला माहिती आहे की हाऊसिंग संस्थांच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा सभासदांना ही गोष्टच माहिती नसते की आपल्याला नामनिर्देशन पत्र द्यायचं आहे. अशा वेळेला अडचण काय येत आहे की मग त्याचे जेवढे पण कायदेशीर वारस आहेत ते पुढे येतात आणि मग ते माझं नाव लावा, माझं नाव त्यामध्ये ऍड करा अशी ती मागणी करतात. तर नामनिर्देशन पत्र नसतेवेळी मात्र पण संस्थेमध्ये त्या संबंधित सभासदाच्या कायदेशीर वारसांनी त्यांनी हेअरशिप सर्टिफिकेट किंवा वारसाचा दाखला सक्षम न्यायालयाचा दाखल केल्यानंतर संस्था त्यांची नावं लावू शकते. तिथे संस्थेच्या पदाधिकाऱ्याच्या मर्जीनुसार मात्र नामनिर्देशन नसेल तर कोणाच्या सभासदत्वाच्या पार्टमध्ये नाव लावता येणार नाही. हे महत्वाचं आहे. संमती महत्वाची आहे. पुढचा फोन आहे. विष्णू तावडे बोलतात आपल्याशी दहिसरहून. नमस्कार. हा नमस्कार. मी विष्णू तावडे बोलतोय दहिसरवरून. बोला. माझा रूम माझ्या नावावर आहे तर तो मुलाच्या नावावर करायचा आहे. तर तो मुलाच्या नावावर करताना काय फी भरावी लागेल काय डायरेक्ट सोसायटीला अर्ज दिल्याच्या नंतर ट्रान्सफर होईल? धन्यवाद. आपल्याकडून वारंवार आमच्यापाशी एक प्रश्न पोहोचतो आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भामधला. तो म्हणजे असा की गृहनिर्माण संकुलांमधल्या समस्यांसाठी आम्ही कुठे संपर्क साधावा. स्क्रीनवरती आम्ही दूरध्वनी क्रमांक दाखवतोय आणि वेबसाईटचा पत्ता दाखवतोय, तो चटकन टिपून घ्या. तो आहे असा: सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था यांचं संकेतस्थळ आहे सहकारआयुक्त.महाराष्ट्र.gov.in. सहकारआयुक्त.महाराष्ट्र.gov.in. आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 40293000 40293000 आणि 022 हा STD कोड आहे. गृहसंकुलासंदर्भामधल्या ज्या सदस्यांच्या समस्या आहेत त्याचं उत्तर या वेबसाईटवरती, नवीन क्लॉजमधले बदल जे आहेत त्याविषयी, या सगळ्याविषयी या वेबसाईटवरती आणि दूरध्वनी क्रमांकावर आपल्याला मिळू शकेल. राणे सर, मगाशी प्रश्न होता विष्णूजींचा. त्यांनी म्हटलं होतं की कशा पद्धतीने ट्रान्सफर करावेत आणि काय प्रश्न उद्भवतात. आता तुमच्या मुलाच्या नावावर करायचं असेल तर महसूलमध्ये नुकताच बदल झालेला आहे की तुम्ही गिफ्ट डीड फक्त 500 रुपयामध्ये करून मुलाच्या नावावर करू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार नाही, रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत तेवढेच तुम्हाला भरावे लागतील. मात्र हे केल्याशिवाय तुमच्या मुलाची ट्रान्सफर होणार नाही. एकतर सेल करा किंवा गिफ्ट डीड करा.
सर यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे संकुलामधल्या सदनिका ज्या असतात खास करून फ्लॅटच्या बाबतीमध्ये हा मुद्दा उद्भवतो तो म्हणजे आज सतत घरामधले बदल केले जातात. आता इंटिरियर चेंजेस जे असतात ते चेंजेस करताना सोसायटीची परमिशन घेणं आवश्यक आहे का आणि ते कशा पद्धतीने ते बदल करण्यात यावेत? हो, नुसती सोसायटीची नाही तर संबंधित महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची सुद्धा परवानगी घेणं आवश्यक आहे. इंटरनल चेंजेस आपण असे करू शकतो ज्याला बीम कॉलम याला काय जर धोका होणार नसेल असे बदल तुम्ही आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनियरच्या सल्ल्यानुसार करू शकता. मात्र तसे बदल करताना सुद्धा संबंधित महानगरपालिकेची एनओसी घेणं आवश्यक आहे किंवा त्यांची मंजुरी घेणं आवश्यक आहे. आणि कुठचा इंटरनल चेंजेस असेल त्यासाठी सोसायटीची म्हणजे गृहनिर्माण संस्थांची परवानगी घेणं आवश्यक आहे आणि ते बंधनकारक सुद्धा. वेळ कमी आहे पण एक मुद्दा जो वारंवार महत्वाचा आहे, येत्या रविवारी ऑगस्ट महिन्यातला शेवटचा रविवार आहे त्यामुळे बऱ्याच सदस्यांकडे गृहसंकुलांमध्ये मीटिंग जी आहे अॅन्युअल जनरल मीटिंग जी आहे ती प्लॅन केलेली आहे. त्या संदर्भामधल्या वर्षभरामध्ये किती मीटिंग्स हव्यात, त्याचं ऑडिट लेखापाल निरीक्षणाविषयी मगाशी आपला मुद्दा आला होता तोही अर्धवट राहिलेला आहे. कायद्यात अपेक्षित असं आहे वार्षिक सर्वसाधारण सभा वर्षातून एकदाच त्याची शेवटची मुदत आहे 30 सप्टेंबरच्या अगोदर व्हायलाच पाहिजे आणि त्या मीटिंगमध्ये काही महत्वाचे निर्णय घेणं आवश्यक आहे. इतर आपण घेतोच आहे पण त्यात महत्वाचा बदल नाही तो आता आवश्यक आहे. तो तुम्हाला सांगतो की गेल्या वर्षीपासून 97व्या घटना दुरुस्तीत बदल झाल्यापासून वार्षिक सर्वसाधारणमध्ये ऑडिटरची पुढच्या वर्षीसाठी ऑडिटरची नेमणूक करणं कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. शासनाच्या पॅनलवरच्या ऑडिटरची नेमणूक तुम्ही करायची आहे आणि त्या ऑडिटर नेमल्याची माहिती ऑनलाईनद्वारे शासनाला कळवायची आहे. त्याचप्रमाणे जो ऑडिटर तुम्ही नेमला असाल त्याची संमती सुद्धा आवश्यक आहे. ह्या गोष्टी ऑडिट आणि ऑडिटरची नेमणूक ह्या गोष्टी जर आपण वेळेवर केला नाही तर नवीन कायद्यातल्या तरतुदीनुसार तुम्हाला 5,000 रुपये दंड आहे. शिवाय कलम 147 अन्वये 2 वर्षापर्यंतची सजा तुम्हाला होऊ शकते. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांनी ह्या 2-4 गोष्टी सगळ्याच गोष्टी किंवा सगळेच नियम पाळायला पाहिजेत. पण ह्या गोष्टी जर हे आपल्याला दोष लागू नयेत किंवा आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर वार्षिक सर्वसाधारण सभा ऑडिट आणि ऑडिटर ह्या गोष्टी कटाक्षाने आपण पाळायला हव्यात. नाही तर दंड आकारणीही होऊ शकते. नुसता दंड नाही, दंड आहे आणि फौजदारी दोन्ही गोष्टींचा कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. जेबले सर अजून एक मुद्दा जो आहे गृहसंकुलात तो म्हणजे कन्व्हेन्स आणि डीम्ड कन्व्हेन्स या 2 मुद्द्यांविषयी जाणून घ्यायला आवडेल. आपण पाहतो की आता आपल्याकडे 2 पद्धतीच्या संस्था आहेत. एक प्लॉटच्या संस्था बंगल्यांच्या संस्था आणि दुसऱ्या फ्लॅटच्या संस्था सदनिका असलेल्या संस्था. तर बरेच सदस्यांना माहिती नसते की त्याची जी फ्लॅट जे आहे त्याच्या खालची जी जमीन जी असते ती मूळच्या मालकाची असते. ती त्यांनी करारनाम्याने विकसकाला हस्तांतरित केलेली असते. विकसक त्याच्यावरती फ्लॅट बांधून ते विकलेले असतात. त्यामुळे ती अभिहस्तांतरणामध्ये जी जमीन जी आहे ती पण संस्थेच्या नावे होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला त्या संस्थेचा जर बिल्डर किंवा तो विकसक किंवा जो जमीन मालक असेल त्याने जर ती जमीन जर त्या संस्थेच्या नावे नाही केली तर आपल्याकडे शासनाने अशी तरतूद करून दिली. डीम्ड कन्व्हेन्सची जी तरतूद आहे ती उपलब्ध आपल्यासाठी करून दिलेली आहे. बरोबर आहे. खरं म्हणजे वेळ कमी आहे सर, तुम्ही काही सांगताय पण बरोबरीने हे पुस्तक सर तुमच्या इथे दिसते तेही दाखवा आणि बरोबरीने राणे सर तुम्ही जो मुद्दा सांगत आहात तोही पूर्ण करा. डीम्ड कन्व्हेन्सचा की फार महाराष्ट्रामध्ये जवळजवळ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 1 लाखच्या आसपास गृहनिर्माण संस्था आहेत. जवळपास फक्त 8 ते 10,000 गृहनिर्माण संस्थांचंच कन्व्हेन्स झालेलं आहे. त्यामुळे आता शासनाने ओसीमुळे बऱ्याच संस्थांचं डीम्ड कन्व्हेन्स थांबलेलं होतं. शासनाने जुलैमध्ये एक नवीन GR काढलेला आहे. त्या GR मध्ये ओसीच्या ऐवजी कम्प्लिशन सर्टिफिकेटची तरतूद केलेली आहे. ती तुम्हाला मिळू शकल्यावर तुमचं कन्व्हेन्सचा मार्ग मोकळा होईल. त्याचप्रमाणे ऍडज्युडिकेशनसाठी ओसीची अट काढलेली आहे. डीम्ड कन्व्हेन्सची अग्रीमेंट मिळाल्यानंतर तुम्ही ऍडज्युडिकेशन करू शकता. शासनाने जुलै आणि जूनमध्ये 2 परिपत्रकं काढून डीम्ड कन्व्हेन्सची प्रक्रिया बऱ्याच प्रमाणात सोपी केलेली आहे. त्याचा आपण उपयोग करून घ्यायला हवा आणि डीम्ड कन्व्हेन्स करणं कायदेशीर बंधनकारक आहे. पुढच्या काही कालावधीमध्ये ते नियमात बसवलं जाईल. तुम्हाला सोसायटीना ते बंधनकारक केलं जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण कन्व्हेन्स किंवा डीम्ड कन्व्हेन्स केलं नाही
तर भविष्यात तुम्हाला तुमच्या जागेवरचा हक्क मिळणार नाही. आणि जर तो राणे हक्क सर आणि मिळण्यासाठी- जेवले सर, कळकळीने तुम्ही ही माहिती सगळ्या प्रेक्षकांपाशी पोहोचवत आहात, ही खरंच अप्रिशिएबल गोष्ट आहे. पण घड्याळाचा काटा खुणावतोय, आत्ता इथं थांबणं क्रमप्राप्त आहे. सहकारी संस्थांना जास्तीत जास्त स्वायत्तता मिळावी या दृष्टिकोनातनं हे बायलॉज उपविधी प्लान केलेले आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त अभ्यास आणि वापर होणं हे याचं उद्दिष्ट आहे. आपण माहिती दिलीत, मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. आणि याचबरोबर फेसबुक आणि जीमेलच्या माध्यमातून आपण आम्हाला प्रतिक्रिया नक्की पोहोचवालच. धन्यवाद. नमस्कार.